घायवळला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनीच पासपोर्ट मिळवून दिला होता असा खळबळजनक आरोप राम शिंदे यांनी केला। याआधी रोहित पवारांनीही राम शिंदेंवर आरोप केला होता आणि आता राम शिंदे यांनी रोहित पवारांवर हा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। निलेश गायकवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट। तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे। आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो। रोहित पवार खोटे बोललेले आहेत, धांदात खोटे बोललेले आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत, हे सिद्ध झालेले। जो पासपोर्टचा विषय होता तो पासपोर्ट कसा मिळाला आहे हे निलेश गायकवाडांच्या मामांनी सांगितलंय की आम्हाला रोहित पवारांनी सहकार्य केलं आणि तत्कालीन गृहमंत्र्यांनी तो आम्हाला मिळवून दिलेला आहे। मला वाटतं त्यांनी जे आमच्यावर आरोप केलेत, आता मी जे त्यांच्यावर आरोप करतोय याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली, चौकशीत निष्पन्न होईल। आणि 2020 साली कोणाचं सरकार होतं आपल्याला माहिती आहे, महाविकास आघाडीचं सरकार होतं, गृहमंत्री कोण होतं आपल्याला माहिती आहे। तर आपण पाहतोय राम शिंदे सर पासपोर्ट राज्य सरकार नाही, तर रोहित पवारांनी काय म्हटलेलं आहे एवढी साधी गोष्ट आपणास, पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली, या सगळ्याची तात्काळ चौकशी करून सत्य समोर आणा। सरकार तुमचं आहे तर मग घाबरता कशाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।